तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळींनो, सावधान. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयंकर असा गोप्य स्फोट मी करणार आहे. कारण गेले कित्येक वर्षापासून तुमच्या घरावर, तुमच्या कमाईवर, तुमच्या नशिबावर ज्याने काळा पडदा टाकलाय ना, तुमच्या घरातील सुखशांती, बरकत ज्यांच्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली होती, आज त्या नराधामाचा बुरखा टरटर फाटणार आहे. तुम्ही दिवसरात्र घाम गाळता, प्रामाणिकपणे कष्ट करता, पण शेवटी हातात काहीच उरत नाही. ऐनवेळी बनलेलं काम का बिघडतं? घरात सतत आजारपण, पैशाची चणचण का राहते? याचं उत्तर तुमच्या अत्यंत जवळच्या, तुमच्या ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकाने तुमचं संपूर्ण घर, कुटुंब, सुख आणि लक्ष्मी सुद्धा तंत्रमंत्राने कायमचे बांधून ठेवले आहे. तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचं वाटोळं करत होता आणि तुम्ही मात्र त्याच्यावर अंधारा विश्वास ठेवून बसलात. मंडळींनो, पण आता बस झालं मंडळींनो. आज या व्हिडिओमध्ये या भविष्यवाणीत मी त्या गद्दार व्यक्तीचं थेट नाव आणि त्याची संपूर्ण ओळख उघड करणार आहे, ज्याने तुमच्या घरावर काय आणि कसं बांधून ठेवलंय ते उघड डोळ्याने पहा. जर आज तुम्ही सावध झाला नाहीत आणि हे नाव जाणून घेतलं नाही, तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखी भयंकर ठरू शकतो. तो शत्रू कोण आहे मंडळींनो? त्याच्या नावाचं अक्षर काय आहे हे तुम्हाला आज जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि हो माझी पण कुंभ रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्यावर गेले अनेक दिवसापासून चालू असलेलं आर्थिक आणि कौटुंबिक संकट हे केवळ निव्वळ योगायोग नाही, तर तुमचं वाईट नशीब तर नक्कीच नाही, तर तुमच्या स्वतःच्या जवळच्या, ज्यांच्यावर तुम्ही अंधारा विश्वास ठेवला अशा एका नातेवाईकाने तुमची प्रगती, तुमची बरकत, पैसा सर्वपणे पूर्णपणे बांधून ठेवले. तुम्ही रात्रंदिवस आतोनात मेहनत करतात, घाम गाळतात, पण जेव्हा यशाचं आणि मोबदल्याचं फळ मिळण्याची वेळ येते ना, तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनलेला खेळ सुद्धा पार बिघडून जातो. अचानक असं का होतं की हातात आलेला घास निसटतो? कधी विचार केलाय का? तर कुंभ राशी जातकांना तुमच्या घरात अचानक आलेला पैसा कुठे निघून जातो हे तुम्हाला समजत नसेल. महिन्यातून हजारो लाखो रुपये कमवून शेवटी खिशात किंवा बँक खात्यात शून्य उरतात. तुम्ही किती वाचण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असा काही विचित्र खर्च समोर येतो की कष्टाची संपूर्ण जमापुंजी एका रात्रीत रिकामी होती. तुमच्या आसपासचे लोक जे तुमच्यापेक्षा खूप कमी मेहनत करतात ते आज गाडी बंगला बांधत आहेत मंडळींनो, आणि तुम्ही मात्र दिवसांदिवस कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोलवर उचलत चाललात. कुंभ राशीच्या मंडळीनं ही अडचण फक्त पैशापुरीत मर्यादित राहिलीच नसून आता ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवर सुद्धा हवी होऊ लागली आहे. दररोज संध्याकाळी झाली की विनाकारण डोकं जड व्हायला लागतं, छातीवर कसली तरी अनामिका दडपण येते किंवा सतत घरात चिडचिड होते. हे तुमच्यासोबत का घडतंय? तर सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3 या दरम्यान अचानक डोळासुद्धा उघडतो, मनात भयंकर विचार येतो, शांतपणे झोपसुद्धा लागत नाही, सामान्य थकव्याची लक्षणे नाहीत, तर तुमच्या घरातील सुखशांती हिरावून घेण्यासाठी मारलेली एक भयंकर अशी वाईट नजर आहे. मंडळीनं, तुमच्या कुटुंबात आता याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागलेत. ज्या घरात पूर्वी हसत खेळत वातावरण असायचं तिथे आता किरकोळ कारणावरून सुद्धा भयानक वादविवाद होतात, तणाव निर्माण होतात, नवरा बायकोमध्ये दुरावा वाढतो, घरातील मुलांचे वारंवार आजारी पडणं किंवा दवाखान्याचा खर्च अचानक वाढणे यामागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे. तुमचा स्वतःचा एक असा व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर तर गोड बोलतो, पण पाठीमागे तुमच्या घरातील कुलदेवताचा आणि इष्टदेवताचा आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर करतोय. कुंभ राशीच्या जातकांना ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी व तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखी भयंकर मानसिक त्रास देणारा ठरेल. पण घाबरून जाण्याची किंवा धीर सोडण्याची अजिबातच गरज नाही मंडळींनो, कारण ज्या शत्रूने तुमच्यावर काही वाईट कृती समजा तंत्रमंत्र केले आहेत त्याला उघड करण्याची आणि तुमच्यावरील हा संपूर्ण काळा प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण एक शक्तिशाली गुप्त गुरु किल्ली आहे. मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती काळी साखळी कायमची कशी तोडायची, त्या शत्रूला कसं ओळखायचं हेच तुम्हाला पुढे अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या मंडळीनं, ग्रहांची सध्या क्लिष्ट
स्थिती आज तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जातोय. कुंभ रास ही वायू तत्वाची अत्यंत संवेदनशील रास असल्यामुळे तुमचा निष्पापपणा आणि तुमच्या मदतीचा गैरफायदा तुमच्या वर्तुळातील जवळचे नातेवाईक, भावकीतले लोक घेत असतात. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्या संकट काळात धावून गेलात, त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. हे लोक तुमच्यासमोर तुमच्या यशाचं कौतुक करतात, पण पाठीमागे मात्र तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थाने करत असतात. मंडळींनो, ग्रहांचा आणि राशी स्वामी शनिदेवाचा इष्ट इशारा आहे. मंडळींनो, या क्षणापासून तुम्हाला एक गुप्त गोष्टीवर पूर्णपणे पडदा टाकावा लागेल. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे गुंतवणूक करणार आहात, कोणती गाडी घेणार आहात, जमीन खरेदी करणार आहात किंवा तुमच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याचा ढिंडोरा पेटवणं ताबडतोबच आजपासूनच बंद करा. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या आणि कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईक आणि मित्रांसमोर उघड करताना, तेव्हा तुमच्या कामात मोठा अडथळा आलेला आहे. मंडळींनो, जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाहीत तर हातात आलेली मोठी संधी सुद्धा एका क्षणात नष्ट होईल. मंडळींनो, तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या आणि करणी करणाऱ्या या गुप्त शत्रूची ओळख पटवणे अत्यंत सोपं आहे. त्याचं नाव सांगणार आहे. तुमच्या अवतीभोवतीची अशी व्यक्ती आहे जी तुमच्या घरात म्हणजे तिचं सतत वावर असतं. कोणतेही ठोस कारणाशिवाय ती तुमच्या घरात येते, तुमच्याशी अति गोड बोलते आणि घरात आल्या आल्या इकडे तिकडे संशयास्पद नजरेने पाहते किंवा तुम्हाला काही खाऊ पिऊ घालण्याचा हट्ट सुद्धा करते. तीच व्यक्ती या सर्व प्रकारामागे आहे. मंडळीला लक्षात घ्या. मिथुन आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तीपासून ज्यांच्या नावामध्ये र आणि स या अक्षराचा संबंध येतो त्यांच्यापासून अत्यंत सावध राहा. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून फिरते, पण मनातून तुमच्यावर मत्सरतेने जळत असते. मंडळींनो, कुंभ राशी जातकांनो, येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची आणि कडक नियम पाळण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आणलेले अन्नपदार्थ किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. कोणीही दिलं तरी. याशिवाय कोणत्या जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला मोठा आर्थिक व्यवहार किंवा उधार पैसे देणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. जर तुम्ही या 24 ते 48 तासात भावनिकून कोणाला मदत जरी केली ना, तर तुमचे पैसे कायमचे अडकून पडतील आणि समोरची व्यक्ती तुमच्या विरुद्ध उभी ठाईल. ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभ राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत तुम्ही खूप काही सोसले, प्रत्येकाचं भले केले, स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली आहे. पण आता वेळ आली आहे थोडं व्यावहारिक आणि स्वतःच्या हितासाठी स्वार्थी बनण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल तेव्हाच ही वाईट लोक तुमच्यावर हवी होणं बंद करतील. या सर्व त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आणि शत्रूचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरात असलेली ही काळी साखळी एका रात्री तोडून टाकण्यासाठी तो सर्वात अमोघ आणि शक्तिशाली उपाय करायचा आहे. तो अत्यंत लक्षात घेऊन, लक्ष देऊन, कान देऊन ऐका मंडळींनो. आता मी तुम्हाला उघड करणार आहे तो एक उपाय. अत्यंत प्रभावी आहे मंडळी हा उपाय. तर मंडळींनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला देखील विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा सांगते, सबस्क्राईब नक्की करा. तर आत्तापर्यंत आलाच आहात तर कुंभ राशी जातकांना तुमच्यावर केलेली सर्व प्रकारची जी काही वाईट शक्ती आहे, नजर आहे, तंत्रमंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा व सिद्धी उपाय तुम्हाला करायचा आहे. घरातील वाईट नजर आणि नकारमत्ता दूर करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी एका लिंबूचे 4 तुकडे करून घ्या. घराच्या 4ही कोपऱ्यात ठेवा. मंडळींनो, मुख्य घराच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुख्य दरवाजाबाहेर फेकून द्या. सोबतच रोज संध्याकाळी घरात कापूर व लवंग जाळा. शनिदेव आणि हनुमानाची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील आणि सर्व अडथळे सुद्धा दूर होतील. त्यासोबतच मंडळींनी एक साधा दिसणारा उपाय देखील तुमच्या घराभोवती एक सुरक्षेचं कवच तयार करील. जसं की घरातील वातावरण एका रात्री सकारात्मक बदल तुम्हाला जाणवायला लागेल. आजारपण कमी होतील, रोखलेल्या पैशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. त्यासाठी मंडळी हा देखील उपाय नक्की करा. कापूर आणि लवंगाचा धूर घरातील उरली सुरलेली नकारात्मक ऊर्जा सुद्धा खेचून घेत असतो. त्यामुळे त्याचा धूर घरामध्ये दररोज संध्याकाळी करत जा. या उपायामुळे तुमच्या कुलदेवताचा आणि इष्टदेवताचा आशीर्वाद सुद्धा पुन्हा तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि तुमचा स्वामी शनिदेव आहे, त्यांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. कुंभ राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, हा उपाय करताना पूर्णपणे गुप्तता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच लक्षात ठेवा. या उपायाबद्दल कोणतीही बाहेरील किंवा संशयास्पद व्यक्तीला आधीच काही सांगू नका. जर तुमच्या आयुष्यात अत्यंत विकट समस्या, कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा कौटुंबिक वाद विकोपाला गेला असेल तर अजिबात घाबरू नका. तुमच्यावर स्वामींची आणि हनुमानांची आणि शनिदेवाची कृपा सदैव राहील. सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा
आणि हो, पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण नमाय, जय श्रीकृष्ण. आणि हो मंडळींनो, असं नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यावर शनिदेवाचा आणि हनुमानाचा आशीर्वाद सदैव राहो. तर मंडळींनो, भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना